जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवननाम समास पहिला मंगलाचरण. श्रीराम समर्थ. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिली जियेत, श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातील दशक पहिला स्तवननाम आणि त्यामध्ये असलेला समास पहिला मंगलाचरण. आजवर आम्ही खूप मंगलाचरणाचं श्रवण केलं. अगदी बैठकीला बसल्यापासून ते आज तागायत आम्ही मांगल्याचं आचरण कसं असावं याचं श्रवणच केलं. पण त्यातून खरं शाश्वत परिवर्तन झालं का याचं सिंहावलोकन आम्ही केलं पाहिजे. समर्थांनी हा समास अगदी नित्य नूतन श्रवण आम्हाला दिलं. काय प्रयोजन असावं समर्थांचं, की दास कसा असावा, लखलकीत असावा, म्हणून श्रोते पुसती, श्रोत्यांना पुसायलाच घेतलं समर्थांनी. आदिलय माकलेला होता, आदिलय बरबटलेला होता, आधी नाही तिथं जायचा, म्हणून समर्थांनी इथं घेऊन त्याला पुसायला घेतला. श्रोते पुसती कोण ग्रंथ. समर्थांनी एकच ग्रंथ दाखवला, श्रीमत दासबोध. हा अत्यंत सुंदर विलक्षण आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणारा एकमेव ग्रंथ कोणता असेल तर तो श्रीमत दासबोध आहे. आणि हा ग्रंथ आम्हाला चालू समासामधून उलगडत गेला, समजत गेला. बघा, काय बोलिली जी येथ. मग प्रश्न पडायला लागले. पहिल्यांदा बैठकीला आलो आणि मंगलाचरण, पहिला तास मंगलाचरणाचा, त्याच्यानंतर चालू समास. आणि मग आपण प्रश्न विचारायचो की काय बोललं जातं आहे बाबा इथं. पहिल्यांदा तर आल्या हेच असतं मंगलाचरण. आणि मंगलाचरणामध्ये आपल्याला एकच असतं, ठरलेल्या ओव्या आहेत. आपण प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन त्या ठिकाणी नित्य नूतन असं श्रवण मिळतं, बरोबर की नाही. काय बोलिली जी येथ, ते कसं आहे इथं आल्याशिवाय कळत नाही. काय बोललंय, समर्थांनी काय निरूपण दिलं, समर्थांनी काय परिवर्तन केलं, कसं केलं, इथे यायला लागतं, बसावं लागतं. मग सांगितलं ना, आता श्रवण केल्याचे. आता श्रवण कधी करायचं, आता श्रवण केल्याचे फळ. मग बघा, इथं आल्यानंतर श्रवण केल्यानंतर समजणार आहे की इथे काय बोललं जातं आणि श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. मग प्राप्ती काय हो. आम्ही इथं येतो कशासाठी, काहीतरी प्राप्त व्हावं. मग समर्थांनी काय दिलो बघा, प्राप्तीच प्राप्ती दिली. यश कीर्ती प्रताप महिमा, उत्तम गुणासी नाही सीमा, नाही दुसती उपमा, देणे ईश्वराचं आहे. बरोबर आहे का. मग अजून काय सांगितलं, इहलोक परलोक पाहणे, अखंड सावधपणे राहणे, बहुत जनाचे सहाने, देणे ईश्वराचे. बरोबर का. धर्मस्थापनेचे नर, ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. ईश्वराचंच देणं हो सगळं. भरपूर दिलं, भरभरून दिलं. प्राप्ती काय विचारता, भरभरून दिलंय समर्थांनी. अजून किती द्यावं. अहो काहीच नव्हतं, रंक होता, पूर्ण निष्कलंक करून टाकला समर्थांनी. आज भरभरून दिलं. बघा, ज्या घरामध्ये 7 भागाची उपासना होते त्या घरा इतकं श्रीमंत घर जगामध्ये कुठं नाही आहे. ज्या घरामध्ये समर्थांचं अधिष्ठान आहे त्याचे इतकं सुंदर घर या जगामध्ये कुठं नाही आहे. ही प्राप्ती आहे, ही प्राप्ती हो. आधी काय झालं होतं, चेहऱ्यावरती निस्तेज झाला होता, काहीच नव्हतं. आतून आणि बाहेरून मोकळा रिकामा. समर्थांनी आतून भरला अध्यात्म निरूपण दिलं. आधी आतमध्ये बहुधा अध्यात्म निरूपलं, बरोबर का. इथे अध्यात्माचं निरूपण दिलं जातं. आणि मग ही प्राप्ती दाखवली. आणि काय आहे हे पाहण्यासाठी इथे यायला लागतं, बैठकीमध्ये बसायला लागतं. बसल्याच्या नंतर अखंड सावध असावं लागतं. कधी आपला भाग सुटेल, समर्थ कधी आपल्याकडे लक्ष देतील, कधी पाहतील. बघा, बैठकीला जाण्याचे प्रत्येकाचे हेतू वेगवेगळे असतात. काही लोकांना श्रवण करायचं असतं, तर काही लोकांना समर्थांना पाहायचं असतं. अखंड 2.5 तास श्रवण करत समर्थांकडे पाहत असतं. हे असतं बघा. काय आहे, प्रत्येकाचा हेतू वेगवेगळा आहे, पण भावार्थ मात्र एकच आहे. बघा, ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येत बोलीला विशद भक्तिमार्ग. मग कुठला ग्रंथ आहे. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ. उत्तर दिलं की ग्रंथ आहे दासबोध, श्रीमत दासबोध. साधारण ग्रंथ नाही आहे. आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणारा एकमेव ग्रंथ आहे श्रीमत दासबोध. हे त्या ग्रंथाचं नाव. समर्थांनी लगेच सांगून दिलं, गुरु शिष्यांचा संवाद. गुरु आणि शिष्यांचा अखंड संवाद त्या ठिकाणी. बघा ना, आम्ही
बैठकीला येतो आणि हेतू काय आहे तर समर्थांना पाहायचं आहे, आमच्या सद्गुरूंना पाहायचं आहे, हा तुमचा आमचा हेतू आहे. आणि मग तो अखंड संवाद त्या ठिकाणी श्रीमद बैठकीमध्ये चालू असतो. श्री बैठकीमध्ये अखंड संवाद चालू असतो. तुम्ही आम्ही बैठकीला यायच्या आधी बघा, विचार करा कसा होता. फक्त वाद होता, वाद. भावकीचा वाद, घरात वाद, चौकात वाद, इष्टी स्टँडवर वाद, रेल्वे स्टेशनवर वाद, काय सगळीकडे वादच होता. पण समर्थांनी सांगितलं संवाद कसा असतो. संवाद, गुरु शिष्यांचा संवाद. शिष्याने अखंड प्रश्न विचारत राहावं आणि सद्गुरूंनी त्याची उत्तरं देत राहावं, असा हा संवाद आहे. बघा ना, तुम्ही आम्ही आत्मनिवेदन ठेवतो आणि इथं आल्यानंतर आपले भाग सुटतात, हा संवादच आहे, बरोबर का. इथं बोलीला विशद आणि इथंच तो विशद केलेला आहे भक्तिमार्ग. तुम्ही आम्ही काय ठेवलं होतं, आत्मनिवेदन म्हणजे 9व्या प्रकारची 9व्या पायरीची भक्ती तुम्ही आम्ही केली होती. सांगितलं नाही, इथं बोलीला विशद भक्तिमार्ग. मग हे नवविधा भक्ती जी आहे ती काय केली, विशद केली. काय केली, सविस्तर केली, फोडून सांगितली. हो, नाहीतर आम्हाला भक्ती एकच माहीत होती, आपल्या आवडीने सवडीने जाता येता रस्त्याकडून फक्त एक हात स्टिअरिंगवरचा काढायचा, पाया पडायचं, एक हाताची मूठ सोडायची, पाया पडायचं, पुढं निघून जायचं. ह्या पलीकडे काही वेगळी भक्ती केली होती. हां, खरा भक्तिमार्ग इथं आल्यानंतर समजला, बरोबर का. नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरूपण निरूपिले. नवविधा भक्ती, नवविधा भक्ती, भक्तीच्या 9 पायऱ्या दाखवल्या. श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत असलेली ती भक्ती. आणि ती नुसती भक्ती नाही बरं का, नवविधा भक्ती आणि ज्ञान, भक्तीला ज्ञानाची जोड दिली. हो, ज्ञानाची जोड दिली. आणि ते ज्ञान कसं होतं, शुद्ध ज्ञानाचा निश्चय. शुद्ध ज्ञान दिलं बरं का, भक्तीबरोबर शुद्ध ज्ञान दिलेलं आहे समर्थांनी. आजच्या जगामध्ये काय शुद्ध राहिलं आहे का, काहीच नाही, सगळीकडे भेसळ. पण समर्थांनी जे ज्ञान दिलं ते अत्यंत शुद्धच दिलं. बोलिले वैराग्याचे लक्षण. वैराग्य, बैठकीला याच्या आधी तुम्ही आम्ही कायम मोबाईलला चिकटून होतो. अगदी मान खाली झाली आमची, नाही का, आमचं पोश्चर बदललं तरीसुद्धा आम्ही मोबाईल सोडत नव्हतो. बैठकीला यायचं म्हटलं की मोबाईल घरी ठेवायला लागतो. वैराग्याचं लक्षण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अडकला होता. समर्थांनी वैराग्याचं लक्षण दाखवलं, थोडंसं अलिप्त केलं. बोलिले वैराग्याचं लक्षण, बहुधा अध्यात्म निरूपण निरूपले. आणि हे अध्यात्म आधी आतमध्ये बघायचं, तुम्ही आम्ही आधी बाहेरच बघायचो. जितके जितके अंतर्निष्ठ तितके काय झाले, तरले. म्हणजे अंतर्भ्रष्ट झाले, म्हणजे बाहेर शोधत गेले ते बुडाले. मग समर्थांना माहीत होतं की सगळी उत्तरं आतमध्ये आहेत, म्हणून अध्यात्म आधी आतमध्ये उतरवलं समर्थांनी. पहावे आपणासी आपण. बघा, आधी आपण काय करत होतो आणि आता काय करतो आहे. आधी आतमध्ये जायलाच तयार नव्हतो, कुठंही जायला तयार आहे आम्ही, पण आतमध्ये जाणार नाही, अशी भूमिका आमची होती. आणि श्री समर्थ बैठकीमध्ये आल्यानंतर आम्ही आतमध्ये यायला शिकलो बरं का, अंतर्मुख झालो. बहुधा अध्यात्म निरूपण निरूपिले. आतलं निरूपण जे आहे ते अध्यात्म निरूपण आहे बरं का, आणि त्याचंच निरूपण आहे. निरूपण कसं असावं, ओवी टू ओवी, शब्द टू शब्द समर्थांनी एवढं एक्सप्लेन केलं इथं, एवढं सुंदर सांगितलं, ते निरूपण आहे. आणि ते निरूपण प्रत्येक वेळेस नित्य नूतन आहे. कितीही वेळा श्रवण करा, प्रत्येक वेळेस नव्यानेच तेच तुमच्या आमच्या समोर येतं. ते मंथन आहे, मंथन प्रत्येक वेळेस नवीन नवनीत हाताला लागतंय, ते निरूपण असतं बघा. भक्तीचे न योगी देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. मग आधी काय दाखवली, नवविधा भक्ती दाखवली, आणि नंतर भक्तीचा योग दाखवला. भक्तीचा योग कसा आहे हो, सगळे योगच आहेत. आम्हाला बैठकीला येण्यासाठी पण योग जुळून आला म्हणून बैठकीला आलो. सद्गुरू चरण मिळालं, योग होता म्हणून मिळालं. नाहीतर आधी सांगतच होते की चला की भाऊ बैठकीला. भाऊ म्हणायचं नाही पुढच्या आठवड्यात येतो, नाही जरा इकडं आहे तिकडं जायचं आहे, लगीन आहे, बारसं आहे का नाही, हेच चालू होतं. आणि मग जेव्हा तो भक्तीचा योग जुळून आला ना, तेव्हाच आम्हाला देव मिळाला, समर्थ मिळाले. भक्तीचे न योगी देव, आणि भक्तीच्याच योगाने देव मिळाला. निश्चय पावती मानव. तुमच्या आमच्याकडे पावत्या कुठल्या, डीमार्टची पावती, लाईट बिलाची पावती, पेट्रोल भरलेली पावती, ह्याच पावत्या होत्या ना. निश्चय पावती मानव. मग समर्थांनी जी पावती दिली ना, ती जगात कुठेही चालते बरं का, त्याला कुठं तोड नाही आहे, बरोबर. भक्तीचे न योगे देव, भक्तीच्या योगाने देव. निश्चित पावती मानव, निश्चितपणे देवाची प्राप्ती होणार आहे या मानवाला.
हा मानव आहे ना, मानव. ह्याला 4 मुक्त्या दाखवल्या. देवाची द्वारी उभा क्षणभरे त्याने मुक्तीचारी साधी गेल्या. निश्चितपणे काय आहे? मोक्ष आहे, मुक्ती आहे. आणि त्यासाठी समर्थांची पावती लागते बरं का. असंच नाही मिळणार ते. ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. आणि हाच या ग्रंथाचा मुख्य अभिप्राव आहे. गाभा आहे हो, गाभा. भक्तीच्या योगाने मनुष्याला निश्चितपणे देवाची प्राप्ती होणार, असाच या ग्रंथाचा मुख्य गाभा आहे. बघा, यासाठी संपूर्ण दासबोध वाचायची गरज नाही. फक्त मंगलाचरणामधली ओवी जरी समजली ना, तरी तुम्हाला आम्हाला समजेल की हा ग्रंथ काय आहे, ग्रंथाच्या गर्भी काय बोललं जातं आहे. ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिलास. मुख्य भक्ती सांगितलं. भक्ती कोणाची करायची? आणि निश्चितपणे करायची. निश्चय पाहिजे, भक्तीचा सुद्धा निश्चय पाहिजे. पण भक्ती मुख्याची करायची बरं का, उपची नाही. उपासना जरूर करायची, आसन घ्यायचं, पण भक्ती मात्र मुख्याची करायची निश्चितपणे. शुद्ध ज्ञानाचा निश्चय. ज्ञान हे शुद्धच पाहिजे. बघितलं ना आपण मागाशी, नवविधा भक्ती आणि ज्ञान. 9 भक्त्या दाखवल्या आणि त्याला जोड कोणाची दिली? ज्ञानाची दिली. पण ते ज्ञान कसं आहे? शुद्ध आहे, भेसळमुक्त आहे. भेसळ नाही आहे आमच्या ज्ञानामध्ये. जे काही इथं आम्हाला श्रवण मिळतं, जिथं आम्हाला काही निरूपण सांगितलं जातं ना श्री समर्थ बैठकीमध्ये, त्याचे इतकं शुद्ध ज्ञान जगामध्ये कुठं नाही आहे. आणि त्याचासुद्धा निश्चय पाहिजे, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय. आमची आत्मस्थितीच ढासळलेली होती बैठकीला यायची. मनस्थिती ढासळलेली होती, परस्थिती ढासळलेली होती. समर्थांनी सगळ्यामध्ये निश्चितपणे उभा केलं. सगळ्यात पहिली आत्मस्थिती उभा केली. कारण अध्यात्म निरूपण आहे ना, आधी आतमध्ये जायचं आहे. मग आधी आतमध्ये समर्थांनी उभा केलं, आत्मस्थिती, त्याचा निश्चय केला. मग त्यातून मनस्थिती बदलली आणि त्यातून आमची परिस्थितीसुद्धा बदलली. आज सगळेजण विचारतात, भाऊ परिस्थिती लईच चांगली चालली हो तुमची, काय आता कसं सांगायचं? समर्थांनी आम्हाला उभा केलं हो. ढासळलेल्या या इमारतीला पुन्हा एकदा जीर्णोद्धार केला आहे. आणि तो जीर्णोद्धार ज्या ठिकाणी झाला ते म्हणजे आमची श्री समर्थ बैठक आहे बरं का. आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे. आणि या ग्रंथामध्ये बोललं आहे. आल्याला विचारलं होतं ना की या ग्रंथामध्ये काय बोललं जातं, जे ग्रंथी काय बोलिले. बघा, हे बोललं आहे. मुख्य भक्तीचा, शुद्ध ज्ञानाचा, आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे. शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलिला असे. शुद्ध उपदेश. जगामध्ये खूप सारे लोक उपदेश करायलाच बसलेली आहेत. पण समर्थांचा उद्देश कसा आहे? उपदेश अत्यंत शुद्ध आहे. हा शुद्ध शब्द आम्ही थोडं अंडरलाईन केला पाहिजे. शुद्ध ज्ञान, शुद्ध उपदेश, शुद्ध स्वरूप समर्थांनी दाखवलं. त्यामध्ये शुद्ध उपदेश आहे ना. समर्थांचे जे काही उपदेश आहेत ना ते अत्यंत शुद्ध आहेत. त्याच्यामध्ये भेसळ नाही, कुठलीही मिसळ नाही आहे. ते फक्त शुद्ध निश्चय आणि त्याचा उपदेश आहे. आणि तो निश्चितपणे आम्ही धारण केला पाहिजे. सायुज्य मुक्तीचा निश्चय. सायुज्य मुक्ती आम्हाला माहीतच नव्हतं काय असतं ही मुक्ती. हरिपाठ आम्ही रोज म्हणायचो, देवाचे द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधी गेल्या. अरे पण मुक्त्या आहेत किती? 4. पण कुठल्या? त्यामधली एकदम शाश्वत अशी मुक्ती समर्थांनी दाखवली, सायुज्य मुक्ती. 4 मुक्त्या आहेत, त्यामधल्या 3 आहेत त्या नश्वर आहेत आणि 4थी जी आहे ती सायुज्यता मुक्ती. सायुज्यता, युज म्हणजे योग, सायुज्य एकत्र मिलन म्हणजे योग. जिथं आम्ही परब्रह्माशी एकरूप होतो ती मुक्ती. मग पुन्हा जन्माला यायचंच नाही. मुक्त झाला तो, साक्षात परब्रह्म झाला. सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असे. आम्ही आधी समर्थांनी काय केलं? आम्हाला आधी बद्ध होतो ना, बद्धची होती मुमुक्ष. मुमुक्ष म्हणजे मोक्ष प्राप्तीची इच्छा धरणारा. आधी मुमुक्ष केलं आणि नंतर मोक्ष प्राप्तीचा निश्चय दाखवला. बघा, मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असे. शुद्ध स्वरूपाचा निश्चय आहे की नाही, शुद्ध स्वरूपाचा निश्चय. मग त्या 4 मुक्त्या होत्या ना, त्यामध्ये एक मुक्ती होती सायुज्यता, समीपता, सलोकता, सरूपता. आणि त्यातली सरूपता जी भक्ती आहे, जी मुक्ती आहे, ती शुद्ध स्वरूपामध्ये निश्चितपणे दाखवली. विदेह स्थितीचा निश्चय. आम्ही कुठं अडकलो होतो? या देहामध्ये अडकलो होतो. समर्थांनी विदेह केलं, विदेह स्थितीचा निश्चय त्या ठिकाणी दाखवला. अलिप्तपणाचा निश्चय, अलिप्त केलं. लिप्त कुठं झाला होता? समर्थांनी सांगितलं ना, संसार मुळीचं नाश का आहे की नाही.
तुम्ही आम्ही संसारामध्ये लिप्त झालो होतो. समर्थांनी अलिप्त केलं. 2.5 तास काय केलं? संसार तिकडं बाहेर, गाडी आहे बाहेर, गाडीला काय लावलं आहे? दुधाचं कॅन लावलं आहे, पिंडीचं पोतं लावलं आहे, बाजार लावला आहे बाहेर. अलिप्तपणाचा निश्चय. आणि आतमध्ये बसला आहे 2.5 तास. त्या ठिकाणी बघा, मुक्तीचे 2.5 तास, मोक्षाचे 2.5 तास आतमध्ये बसला आणि तिथं लिप्त केलं. शुद्ध स्वरूपामध्ये लिप्त केलं, आत्मस्थितीमध्ये लिप्त केलं, शुद्ध ज्ञानामध्ये, मुख्य भक्तीमध्ये, भक्तीच्या योगामध्ये समर्थांनी आम्हाला लिप्त केलं. कारण तुम्ही आम्ही अलिप्त झालो होतो ना. आपण कुठं लिप्त झालो होतो? संसारामध्ये. आणि या भक्तीपासून अलिप्त झालो होतो. म्हणून समर्थांनी काय केलं? जिथं जिथं आपण लिप्त व्हायला पाहिजे होतं तिथं तिथं समर्थांनी 2.5 तास आपल्याला लिप्त केलं. हा अलिप्तपणाचा निश्चय या ठिकाणी बोलीला असं आहे. मुख्य देवाचा निश्चय, बरोबर आहे का? मुख्य देवाचा निश्चय. मग काही सांगितलं होतं आधी आपल्याला? मुख्य भक्तीचा निश्चय सांगितला होता का नाही? मग भक्ती कोणाची करायची? मुख्याची. मग देव पण कसा? मुख्यच पाहिजे. मुख्य देवाचा निश्चय असेल तर भक्त पण कसा पाहिजे? मुख्यच पाहिजे. म्हणून मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय बोलीला असं. काय झालं होतं? ह्या जीवाला तो शिव आहे याचं विस्मरण झालं होतं, बाकी काहीच नव्हतं. हा जीव स्वतःला शिवपासून वेगळा समजायला लागला होता. म्हणून सांगितलं ना समर्थाने, जीव शिवाचा निश्चय. ते दोन्ही एकच आहेत. एकत्व दाखवलं, एकत्व. आपण त्याला भिन्न केलं होतं. अज्ञान. म्हणून समर्थ म्हणतात अज्ञान मूल हरणम. ते जे अज्ञान होतं ना तुझं, तेच बाहेर काढण्यासाठी श्री समर्थ बैठक या ठिकाणी उपस्थित केलेली आहे. जीव शिवाचा निश्चय बोलीला असं. मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय. आपण कोण हा निश्चय बोलीला असं. मुख्य ब्रह्म, बरोबर आहे की नाही? सगळे मुख्य दाखवले आहे की नाही? सगळे मुख्य दाखवले. मुख्य देव, मुख्य भक्त, मग तसंच मुख्य ब्रह्मही दाखवला. नाना मतांचा निश्चय. या जगामध्ये अनेक मत आहेत, मतमतांतरे आहेत, पण त्याचासुद्धा आपल्याला काय करायचं? पडताळा करायचा आहे. आणि वेगवेगळ्या मतांचा निश्चितपणे आपल्याला पडताळा करायचा आहे. आणि आपण कोण हा निश्चय. आणि मग ही सगळी मतं काय सांगतात? शेवटी अंतिम सत्य आपण हेच विचारतो ना, की मी कोण आहे? आपण कोण? काटकोण, त्रिकोण, षटकोण, शाळेत सगळे कोण शिकवले, पण आपण कोण? हा समर्थांनी विचारलेला प्रश्न बरं का. आपण कोण हा निश्चय. हा निश्चय तुम्ही आम्ही केला पाहिजे. हेच या ग्रंथामध्ये, या श्री समर्थ बैठकीमध्ये बोललेलं जातं. बघा, मुख्य उपासना लक्षणं सगळं मुख्य दाखवलं. मुख्य देव, मुख्य भक्त, मुख्य ब्रह्मा, मुख्य उपासना. मुख्याची उपासना करायची. मुख्याला समोर ठेवायचं आणि आपण व्हायचं आहे, बरोबर का? मुख्य उपासना लक्षणं. मग 7 भागाची उपासना दिली की नाही? मुख्य उपासना लक्षणं, नाना कवित्व लक्षणं. मग वेगवेगळ्या प्रकारची कवित्व आहे. तुम्ही आम्ही कुठलं कवित्व करत होतो आधी? द्वैतातलं. इथं जेव्हा आलो, श्री समर्थ बैठकीमध्ये आलो, तेव्हा आपण कुणाचं कवित्व करायला लागलो? परब्रह्माचं, मुख्य देवाचं तुम्ही आम्ही कवित्व करू लागलो. नाहीतर आधी आपण भलतंच कवित्व करत होतो. नाना चातुर्य लक्षणं. चातुर्यच नव्हतं आमच्याकडे, चातुर्यच नव्हतं. नाना चातुर्य लक्षणं समर्थांनी उभा केलं. आणि ते फक्त चातुर्य म्हणजे फक्त एक नाही, नाना प्रकारचं चातुर्य बोलिले असे. मायोद्भवाचे लक्षणं, पंचभूतांचे लक्षणं, करता कोण हे लक्षणं बोलिले असे. मायोद्भवच, या मायेचा उद्भाव ज्याच्यामध्ये तुम्ही आम्ही लिप्त झालो होतो ना, या मायेमध्ये, त्या मायेचा उद्भाव कसा झाला ते समर्थांनी याच ग्रंथामध्ये बोललं. पंचभूतांचे लक्षणं, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश कसे आहेत? हे तुमच्या आमच्या अंतरी आहेत. आधी आतमध्ये, म्हणजे अध्यात्म निरूपणामध्ये आधी आतमध्ये काय काय आहे दाखवलं ना. मूलाधार चक्र म्हणजे तुमचं आमचं पृथ्वी तत्व. स्वाधिष्ठान चक्र म्हणजे तुमचं आमचं जलतत्व. त्याच्यानंतर आलं मणिपूर चक्र, म्हणजे त्या ठिकाणी आला सूर्य, तेज तत्व दाखवलं. अनाहत चक्र आलं, त्या ठिकाणी वायू दाखवला. आणि कंठामध्ये आम्हाला काय दाखवलं? समर्थांनी आकाश हे तत्व दाखवलं. हे पंचमहाभूतांचं लक्षण आहे. ही पंचमहाभूतं बाहेर आपण शोधायची नसतात, आतमध्ये आहेत. जे पिंडी ते ब्रह्मांडी आहे, या पिंडामध्ये आहे ना, तेच दाखवलं. पंचभूतांचे लक्षण. करता कोण हे लक्षण? आधी समर्थांनी विचारलं आपण कोण, आता विचारतात करता कोण. करता कोण हे माहितीच नव्हतं. मी स्वतःलाच करता म्हणायचो. घर चालतंय माझ्यामुळं, पौरशक्ती ते माझ्यामुळं, हे सगळं मतदारसंघ चालू आहे माझ्यामुळं, जिल्हा परिषदचा वार्ड चालू आहे माझ्यामुळं, हे सगळं करता, स्वतःलाच करता म्हणायचा आणि दुःखी कष्टी व्हायचा. मग समर्थांनी विचारलं करता आहे कोण? मुख्य.
कळायला पाहिजे कर्ता कोण हे लक्षणं बोलिले असे. मग समर्थांनी तेही दाखवलं कर्ता कोण आहे. म्हणून कर्ता निरूपण नाम नावाचा एक समास आहे बघा, अत्यंत विलक्षण असं समास आहे. नाना किंत निवारिले, नाना संशय छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. आमच्याकडे किंत परंतु संशय चिंता खूप हो. मग त्या सगळ्या किंतांचं निवारण केलं, सगळे संशय छेदून दिले. कधी नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. हे सगळं कधी हो, श्री समर्थ बैठकीत आलो म्हणून हे झालं. नाहीतर आम्ही द्वैतामध्ये मायेमध्ये अडकलेलो होतो आणि ते प्रश्न घेऊन आम्ही फिरत होतो, संशय घेऊन आम्ही फिरतच होतो. कोण आहे मी माहीत नाही, कर्ता कोण आहे माहीत नाही, पंचमहाभूतांची लक्षणं माहीत नाही, मायेचा उद्भव कसा झाला माहीत नाही, उपासना कशी करायची माहीत नाही, भक्ती कशी करायची माहीत नाही, नवविधा भक्ती माहीत नाही. असंच होतं ना. मग हे सगळं काय केलं, नाना किंतांचं निवारण, संशयाचं छेदन, आशंका फेडून टाकल्या आणि नाना प्रश्न सोडवून टाकले. बघा कित्येक जणांचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत. फक्त आणि फक्त मंगल्याचं आचरण आणि सातभागाची उपासना केली, प्रश्न मार्गी लागला, याची गॅरंटी आहे, निश्चय आहे. ऐसे बहुधा निरूपिले ग्रंथ गर्भीचे बोलिले, ते अवघेची अनुवादिले न वचेंकी कदा. ऐसे बहुधा निरूपिले, इथं सगळं तेच निरूपण आहे हो. हे सगळं इथंच बोललं जात आहे. ग्रंथ गर्भीचे बोलिले, मग हेच ग्रंथाचा गाभा आहे. हा गाभा आहे ग्रंथाचा. श्रीमत दासबोध या ग्रंथाचा हा गाभा आहे. ते अवघेची अनुवादिले आणि त्याचाच अनुवाद केलेला आहे. न वचे किंकदा. बघा, तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद ते दशकी बोलिला. आणि मग हा जो दासबोध आहे हा दशकांमध्ये विभागून ठेवला. 20 दशकं आणि एका दशकामध्ये 10 समास. एवढी सविस्तर आणि सुलभ फोड करून ठेवली तुमच्या आमच्यासाठी. बघा ना, आता कुठला दशक आहे कमेंट करून सांगा. आणि आज दशक फोडला समासामध्ये आणि विशद केलं का नाही समजणार. श्रोत्यांना ते इतकं सहज सुंदर सुलभ करून दिलं की आता तो जर दशक ओपन केला, दशक आपण काढला, तर त्या दशकामध्ये असलेले विविध समास आम्हाला अगदी सहज पचनी पडतात. ते कोरान नाही, असंच नाही समजणार. जे जे दशकीचा अनुवाद ते दशकी बोलला. मग प्रत्येक दशकामध्ये जो विषय घेतलेला आहे तो विषय काय केला, त्या दशकामध्येच बोलला गेलेला आहे. बरोबर का. नाना ग्रंथांच्या समती, उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रीय संहित, नाना ग्रंथांच्या संमती घेतल्या. हा ग्रंथ लिहित असताना नाना ग्रंथांच्या संमती घेतल्या. उपनिषदे वेदांत श्रुती. उपनिषदे कोणती आहे? तो ईशोपनिषद आहे, कठोपनिषद आहे, प्रश्नोपनिषद आहे, ऐतरेय आहे, तैतरीय आहे, मुंडक आहे, मांडुक्य आहे, छांदोग्य उपनिषद आहे, बृहदारण्यक उपनिषद आहे की नाही. एवढी सारी उपनिषद. वेदांत, या उपनिषदांनाच वेदांत असं म्हणतात, कारण ह्या 4 वेदांचा सार याच्यामध्येच आहे. अगदी सहज सुंदर सुलभ करून सांगितलं आहे उपनिषदांमध्ये. कधी जर उपनिषदांची संधी मिळाली जरूर वाचा, त्याचं निरूपण आहे का बघा. सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. प्रश्नोपनिषद म्हणजे ज्याच्यामध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. ईशोपनिषद ईश्वराचा वास कुठे आहे याच्याबद्दल त्या उपनिषदामध्ये बोललेलं आहे. मांडुक्य उपनिषद ज्याच्यामध्ये ओम अकारतो ब्रह्मा उकारतो विष्णू मकार महेश ह्या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. मांडुक्य उपनिषद आहे ते. बरोबर का. असे खूप सारी उपनिषद आहेत. उपनिषद वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती आहे. आणि या सगळ्याबरोबर जोड कशाची? आत्मप्रचितीची आहे. ग्रंथांच्या संमती आहेत, उपनिषद आहेत, वेदांत आहे, श्रुती आहे आणि त्या जोडीला कोण आहे? आत्मप्रचिती आहे. जे प्रचितीमध्ये आलं, जे प्रत्यक्ष पाहिलं आणि त्याला शास्त्राची संहिता आहे, शास्त्रीय संहिता. बरोबर का. नाना समती अन्वय म्हणून मिथ्या म्हणता नाही, तथापि ये अनुभवासी प्रत्यक्ष आता. नाना समती अन्वय बघितलं ना आपण. नाना ग्रंथांच्या संमती होत्या हा ग्रंथ लिहिण्यासाठी, आणि मग त्या समती अन्वय म्हणून मिथ्या म्हणता नाही. आणि मग जर का आपण त्याला मिथ्या म्हणत असेल तर ते कसं चालणार नाही. उपनिषद आहेत, वेदांत आहेत, श्रुती आहेत, एवढ्या सगळ्यांनी संमती दिली म्हणून मिथ्या म्हणता नाही, ह्याला मिथ्या म्हणूच नाही. तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता. मग समर्थ म्हणतात ह्याला मिथ्या म्हणायचं नाही, कारण ते आता अनुभवाला येईल. प्रत्यक्ष आता. कधी? आता. प्रत्यक्ष आता. मग त्यासाठी यायला लागतं बैठकीला आता, उपासना करायला लागते आता, श्रीसेवा दास्यभक्ती करायला लागते आता, आणि ती पण प्रत्यक्ष करायला लागतं बरं का. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथांच्या समती
भगवत वाक्य. मग काय सांगितलं होतं समर्थांनी? नाना संमती नव्हे म्हणून मिथ्या म्हणता नाही, मिथ्या म्हणू नको. तरी काही मंडळी आहेत, मत्सरी आहेत, मत्सर आहे त्यांच्या अंतरी, म्हणून म्हणतात मत्सरे यासी मिथ्या म्हणती. मत्सरामुळं म्हणते की ते हे मिथ्या आहे. तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती, आणि मग हे ग्रंथ उच्छेदित केला पाहिजे. नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्य. आणि परत जेव्हा या ग्रंथाचं उच्छेदन केलं जाईल तेव्हा इथेच सापडेल की इथं या ग्रंथामध्ये काय आहे? नाना ग्रंथांच्या संमती आणि भगवत वाक्य आहेत. ह्याच्यापेक्षा वेगळं इथं काही नाही आहे. बघा कुठले कुठले ग्रंथ आहेत? शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, उद्धत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी नाना ग्रंथ संमतीस बोललेले येतं भगवत वाक्य यथार्थ निश्चयसी. एवढी मोठी लिस्ट दिली समर्थांनी, यादीच दिली. आणि या सगळ्या गीता आहेत आणि या ग्रंथांची काय आहे? इथं संमती आहे. एवढ्या सगळ्या ग्रंथांनी काय केली? संमती दिलेली आहे. आणि भगवत वाक्य आहेत, ही सगळी भगवत वाक्य आहेत, ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आणि मग जरी भगवत वाक्य आहेत ना, ह्याला आपण काय म्हटलं पाहिजे? विश्वास ठेवला पाहिजे. युनिव्हर्सल वाक्य आहेत ही, वैश्विक सत्य त्या ठिकाणी भगवत वाक्य आहेत. बघा ना, भगवद्गीतेमध्ये काय आहे? साक्षात श्रीकृष्ण स्वारीने त्या ठिकाणी निरूपण दिलेलं आहे अर्जुनाला. भगवत वाक्य, प्रत्येक वाक्य 700 श्लोक, गीतेमध्ये असलेले 18 अध्याय 700 श्लोक म्हणजे भगवत वाक्यच आहे, त्याच्यापेक्षा वेगळा काही नाही. भगवत वाक्य यथार्थ निश्चय, यथार्थ दिलेले. भगवत वचनी अविश्वास आहे. मग एखादा असतो भगवत वचनावरती अविश्वास असतो, विश्वास ठेवत नाही. भगवत वचनी अविश्वास आहे, ऐसा कोण पतित असे भगवत वाक्या विरहित नसे बोलणे यथीचे. मग हे जर भगवत वाक्य आहे त्याच्यावरती अविश्वास असेल तर त्याला काय म्हटलं पाहिजे? पतित, पापी आहे तो, पापी, दुराभिमानी आहे. भगवत वाक्या विरहित नसे बोलणे यथीचे. आणि श्री समर्थ बैठकीमध्ये जे सांगितलं जातं, श्रीमत दासबोधामध्ये जे सांगितलं गेलेलं आहे ते भगवत वाक्या विरहित काहीच नाही आहे. इथं बोललंच जात नाही त्याच्या व्यतिरिक्त काय. जे आहे ते भगवत वाक्यच आहे. श्री समर्थ बैठकीमधून निघणारं प्रत्येक वाक्य हे भगवत वाक्यच आहे. बघा, पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन उगाच ठेवी जो दूषण, तू दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. महामत्सरे कुठून आला मत्सरे? कारण त्याने पूर्ण ग्रंथ पाहिला नाही, नाना ग्रंथांच्या संमती त्याने पाहिल्या नाहीत, भगवत वाक्यावरती अविश्वास. असा कोण आहे तो? दुरात्मा दुराभिमान करणारा तो मत्सरे आहे. ग्रंथ पाहायचा नाही, परिस्थिती पाहायची नाही, बाष्कळपणे बोलत राहायचं, दूषण ठेवायची, नावं ठेवायची, टीका करायची. आणि मग तो कसा आहे? दुरात्मा दुराभिमानी. आणि तो काय मत्सरच करणार, ह्याच्यापेक्षा वेगळं त्याला काही जमणारच नाही. पण इथं जो आला आहे, ज्याने पूर्ण ग्रंथ पाहिलेला आहे, तो कधीच दूषण ठेवणार नाही. मग समर्थांनी आधीच सांगितलं, काय सांगितलं? की या ठिकाणी हा दासबोध जो आहे तो दशकांमध्ये विभागलेला आहे. आणि प्रत्येक दशकामध्ये एक एक विषय घेऊन काय केलं आहे? त्याला विस्तृत स्वरूपामध्ये सांगितलं. मग तो ग्रंथ पाहायला पाहिजे. आधी त्या ग्रंथाचं पूर्ण विवरण केलं पाहिजे, निरूपण श्रवण केलं पाहिजे, आणि मग बोललं पाहिजे. तो कधीच दूषण ठेवणार नाही. तो दुरात्मा दुराभिमान कधीच होणार नाही. तो अभिमानच करणार, तो मत्सर कधीही करणार नाही. बघा, मग समर्थांनी काय सांगितलं की हा जो आता आलेला आहे ना मत्सरे, तो कसा आला बघा? अभिमाने उठे मत्सर, अभिमानातून मत्सर आला. मत्सरे ये तिरस्कार, मत्सरातून तिरस्कार आला. पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. आणि मग क्रोध आला पुढं. एक अशी साखळी दाखवली विषयाची. अभिमान आला, त्यातून मत्सर आला, मत्सरातून तिरस्कार आला, आणि त्यातून क्रोध आला. त्या क्रोधाचा विकार जो आहे ना तो बळावत गेला, प्रबळे बळे. बळ वाढलं त्या क्रोधाचं, अत्यंत वाईट. बघा पुढं, ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला, अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे. आणि मग या सगळ्यातून काय झालं? तो आतमध्ये नासला. तो दुरात्मा दुराभिमानी जो होता, मत्सरे जो होता, तो आतमध्ये नासायला लागला. बाहेरून तो छान दिसतो, त्याबद्दल काय नाही, छान कपडे घालतो, छान परफ्यूम लावतो, गाडीमध्ये फिरतो, पण आतमध्ये लय नासला आहे. कामाने आणि क्रोधाने खवळून टाकलेला आहे पूर्णपणे. आणि कधीची परिस्थिती हो? श्री समर्थ बैठक मिळायच्या आधीची परिस्थिती होती. नासलेलंच होतो. या कलीनं कमकुवत करून टाकलं होतं कामाने आणि क्रोधाने. आम्हाला पार ढवळून काढलं होतं.
अहम भावे आपण पालटलो होतो. अहम भाव, अहंकार हे कोणाला बोलत नाही, जात नसतो त्या दारात. त्यांना आपल्याला असं केलं आपण जातो, आपण काही कमी आहे का? हा भावच होता अहम भावे. आणि मग त्या अहम भावाने काय झालं होतं, पालटला होता. गाडी पलटी झाली होती आणि ते दिसत होतं. एवढं बदलायचं असतं का? बदल अपेक्षित आहेत, पण इतके की पलटी व्हावं माणसाने. अहम भावे पालटला, प्रत्यक्ष दिसे. बघा कशाने, कामाने आणि क्रोधाने खवळून झाला होता ना. मग बघा त्याच काम क्रोधाने त्याला काय केलं, काम क्रोधे लिताडीला तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यू राहो. मग त्या कामाने आणि क्रोधाने त्याला पार लिथाडून टाकला, लाता बुक्क्यांनी त्याची पार काय केलं, वाईट करून टाकलं त्याला. आणि मग त्याला कुणी भला म्हणणार, तो कैसा म्हणावा भला. बघा ना, आजही द्वैतामध्ये आपण पाहतो, जो कामाने आणि क्रोधाने खवळलेला आहे ना, त्याला कुणी भला म्हणायला जात, त्या नादीच लागत नाही कोण. नको बाबा, त्याला काय बोलायचं, सोडून द्या त्याला दुर्लक्ष केलं जातं. का? कारण तो इतका खवळलेला आहे की आता त्याच्या नादी लागण्यात, कारण ते दिसतंय ना, अहमभावे पालटलेला असतो आणि प्रत्यक्ष आपल्याला दिसत असतं. त्यामुळे त्या नादी लागायला कोण जात नाही. मग असा जर व्यक्ती असेल, जो आजही श्री समर्थ बैठकीमध्ये असतो आणि कामाने क्रोधाने खवळलेला आहे, कामाने क्रोधाने लिथाडलेला आहे आणि तो भला नाही आहे, त्याने कितीही अमृत सेवन केले, अमृत सेविताचं पावला मृत्यू राहो. अमृत सेवन म्हणजे काय हो? उपासना, श्री सद्गुरू श्रवण, याचं कितीही सेवन केलं तरी काही त्याला मृत्यू सोडणार नाही. अमृत सेविताचं पावला, अमृत हे समर्थांनी आम्हाला बघा ना, बैठकीला येणं म्हणजे अखंड अमृताच्या सरी बरसल्या. इथं श्रवण मात्रा अत्यंत महत्त्वाची आहे. अमृत सेविताचं पावला मृत्यू राहो. बरोबर आहे का? मग कितीही अमृताचं सेवन केलं तर त्याला मृत्यू येणारच आहे, कारण तो कामाने क्रोधाने खवळून लिथाडून गेलेला आहे. त्याला कुणी भला म्हणत नाही. मग अशा व्यक्तीला कुणी वाचू शकत नाही. आता असो हे बोलणे अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे उत्तमोत्तम. मग समर्थ म्हणतात की आता पुन्हा सांगतात, आता असो हे बोलणे. आता हे जे बोललेलं आहे अधिकारासारखे घ्या. प्रत्येकाला त्याच्या पातळीनुसार, त्याच्या बौद्धिक कुवतीनुसार, त्याच्या उपासनेनुसार समर्थांनी निरूपण दिलेलं आहे. अधिकारासारखे घेणे, बरोबर आहे का? परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम. कारण काय सांगितलं, अभिमाने उठे मत्सर. म्हणून समर्थांनी सांगितलं की हे जर मत्सर कुठून उगम पावला आहे, अभिमानातून. मग त्याग कुणाचा केला पाहिजे? अभिमानाचा. का? तर ती चेनच पुढे येणार नाही, पुढं ती साखळीच निर्माण होणार नाही. अभिमानातून मत्सर, मत्सरातून तिरस्कार, तिरस्कारातून क्रोध, क्रोधातून काय आला, पुढं तो विकार प्रबळ झाला आणि मग तो पुढे नासला अंतरी. पुढे कामक्रोधाने खवळला, अहमभावाने पालटला, मग कामक्रोधाने लिथाडला. ह्या सगळ्याचा कॅप्टन कोण निघाला? अभिमान. परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम. एकदा नाही दोनदा उत्तम सांगितलं समर्थांनी, अभिमानच त्यागून टाकायचा. बरोबर का? आता आपण 26व्या ओवीला आलो आहे. बघा, मागा श्रोते आक्षेपिले, जे ग्रंथी काय बोलिले, ते सकळी निरोपिले संकळित मार्गे. मग या मंगलाचरणामध्ये पहिल्याच ओवीमध्ये काय केलं होतं, विचारलं होतं की नाही, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ. तर इथं काय बोलिले जी येथ आहे ना, समर्थांनी त्या पहिल्या ओवीपासून अगदी 26व्या ओवीपर्यंत सांगितलं की तुम्ही जो मागे आक्षेप घेतलेला होता की या ग्रंथामध्ये काय बोललं जातं आहे, ते सगळं निरूपण दिलेलं आहे. कसं? संकलित मार्गे, संकलन करून सांगितलं. मागा श्रोते आक्षेपिले, जे ग्रंथी काय बोलले, ते सकळी निरोपिले संकलित मार्गे. मग आता बघा पुढचा पार्ट आला. हा एक भाग झाला आणि मग विचारलं होतं ना, श्रवण केले आणि प्राप्त काय आहे. मग आता श्रवण केले याचे फळ क्रिया पालटे तत्काळ. मग आता एक भाग झाला. आता दुसऱ्या भागाला समर्थांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आता श्रवण केले याचे फळ क्रिया पालटे तत्काळ. मग श्रवण केल्याने प्राप्त काय आहे त्याचे आता फळं आहेत. बघा, तुटे संशयाचे मुळं एकसरा. आत्ताच्या आत्ता जर श्रवण केलं, क्रियेमध्ये तत्काळ पालट आहे. बघितलं ना आपण, अहमभावे पालटला होता की नाही, परत आता त्याला ते पलटी झालेली गाडी परत सरळ करायला घेतली आहे. तत्काळ बरं का. अहंकाराने जो काही झाला होता, कामक्रोधाने खवळलेला होता, परत त्याला मूळ जागेवरती आणण्याचं काम ह्या श्रवणातून होतं आहे. आता श्रवण केल्याचं फळ क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसारा. आणि मग ती जी काही संशयाची मुळं आहेत ती सगळी समर्थांनी याच श्रवणातून काय केले, तोडून टाकली. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. आणि मग जेव्हा आम्हाला श्रवण मिळालं,
तेव्हा आम्हाला एक मार्ग सापडला. कसा? भक्तिमार्ग. आणि हा भक्तिमार्ग कसा आहे बघा, सुगम आहे. काही नाही, इथं दुर्गम ठिकाणी जायचं नाही, सुगम अगदी सरळ घरातनं सरळ बैठकीला यायचं. डोंगर चढायचा नाही, कुठला घाट ओलांडायचा नाही, इतक्या जवळ बैठक आणली बघा. आधी जेव्हा नवीन नवीन बैठकी सुरू झाल्या होत्या थोडंसं दूर जावं लागायचं, पण आता अगदी घराच्या जवळ बैठकी आलेल्या आहेत. मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम. आता कुठेही दुर्गम ठिकाणी जायची गरज नाही. दुर्गम म्हणजे बघा आपले गड किल्ले महाराजांचे हे दुर्गम ठिकाणी आहेत. अशा ठिकाणी सुद्धा जाऊन साधना करायची नाही आहे. अगदी सुगम मार्ग, सुगम मार्गाने जायचं, बैठकीला यायचं. सायुज्य मुक्तीचं बर्मा ठाई पडे. आणि मग सायुज्य मुक्ती केलं होतं ना आपण, सायुज्य मुक्तीचा निश्चय, त्याचं वर्म ठाई पडे. अगदी जवळ जवळ आहे ना, सुगम मार्गाने एकदम हायवे ससाट 80त पाच घालून मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम. सायुज्य मुक्तीचं वर्म ठाई पडे. नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती. ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. काय नासवलं? अज्ञान. अज्ञान मूल हरणम. फक्त अज्ञान का? नाही, दुःखही आणि भ्रांती सगळं नासवून टाकलं समर्थांनी. नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती. आणि मग समर्थांनी दाखवलं ना, क्रियेमध्ये पालट दाखवला तत्काळ. तसंच ज्ञानाची प्राप्ती कशी? शीघ्र, लगेच हो. पण त्यासाठी आता श्रवण, आता श्रवण, लगेच श्रवण करायचं, आत्ताच्या आत्ता. बघा अजून कुठं सापडतो हा शब्द आता. आता विश्वात्मके देवे येणे वागेदने तोषावे, तो शोणी मज द्यावे पसाय दाने. मग माऊलींनी काय केलं? आत्ता मागितलं. समर्थांना अभिप्रेत काय? आत्ता. आता श्रवण केले याचे फळ. आणि मग आत्ता श्रवण केलं की कसं आहे? नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रच येते ज्ञानप्राप्ती. ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथ. आता श्रवण केलं, अज्ञान दुःख भ्रांती सगळं निघून जाणार आणि ज्ञानाची प्राप्ती होणार. आणि ज्ञान कसं आहे हो? समर्थांनी दिला शुद्ध ज्ञानाचा निश्चय. तो जो शुद्ध ज्ञानाचा निश्चय केला होता ना, तेच शुद्ध ज्ञानाची प्राप्ती इथे होणार आहे. ऐसी आहे फलश्रुती ये ग्रंथी. आणि ही या ग्रंथाची फलश्रुती आहे. बरोबर. योगी यांचे परमभाग्य अंगी बाणे ते वैराग्य चातुर्य कळे यथा योग्य विवेके संहित. योगी है ना, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज परमभाग्य आहे हो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन पवित्र भूमीमध्ये जन्माला आलो, हेच तुमचं आमचं परमभाग्य आहे. अंगी बाणे ते वैराग्य. आमच्या अंगी एक वैराग्य आहे, कशापासून विरक्त राहायचं आहे आम्हाला चांगलं कळतं. चातुर्य कळे यथा योग्य विवेक संहित. आणि मग समर्थांनी चातुर्यसुद्धा दाखवलं यथा योग्य, जिथल्या तिथं. आणि त्याला जोड कुणाची दिली? विवेकाची. विवेकी संहित. भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण धूर्त तर्किक विचक्षण समयो जाणती. मग जी आपल्याला भ्रांत पडली होती ना, समर्थांनी त्या आधी नासवून टाकली. नासे अज्ञान दुःख भ्रांती. मग भ्रांत जर असेल, भ्रांत असेल, अवगुणी असेल, अवलक्षण असेल, ह्या सगळ्यांना सुलक्षण केलं. आपण म्हणतो बघा आमची पोरगी सुलक्षण आहे बघा, आहे की नाही? तेच दाखवलं इथं. आधी तो भ्रांतीमध्ये होता. सगळं माझं भ्रांतीचं झालं होतं, त्या भ्रांतीमध्ये होता. अवगुणी होता, सद्गुणी नव्हता. अवगुणी होता. ज्या गोष्टी नको करायला पाहिजे त्या पहिल्या करत होता, तो अवगुणी होता. अवलक्षण, लक्षणं एवढी वाईट, गावात कोण त्याला जवळ उभा करत नव्हतं, एवढा अवलक्षणी होता. त्याची होती सुलक्षणं. आता बोलवते ती, गावात लगीन ठरवायचा, बैठक बसवायच्या, या की भाऊ जरा बसा, करायचं आहे एखादं चांगलं शुभकार्य, या की. सुलक्षण केलं हो, सुलक्षण. भ्रांत, अवगुणी, अवलक्षण हे 3 कॅटेगऱ्या दाखवल्या. ह्या तिघांना पण काही केलं? सुलक्षण केलं. धूर्त तर्किक विचक्षण. पुन्हा एकदा त्या ठिकाणी ही 3 प्रकारची मंडळी दाखवली, धूर्त, तर्किक आणि विचक्षण. यांना काय केलं? समयो जाणती, वेळेची जाणीव करून दिली. समर्थांनी मुळात आम्हाला जाणीवेमध्ये आणलं बरं का. आधी आपण नेणिवेमध्ये होतो, समर्थांनी जाणून बुजून जाणीवेमध्ये आम्हाला उभा केलं. आम्ही आधी कसं होतो? बेसावध होतो. आणि श्री समर्थ बैठकीमध्ये आल्यानंतर सावध झालो. नेणिवेतून जाणीवेकडे जाणारा एक प्रवास आहे, त्याला श्री समर्थ बैठक असं म्हणतात. बेसावध असताना सुद्धा समर्थांनी श्रवणातून आम्हाला सावध केलं. तो प्रवास म्हणजे श्री समर्थ बैठक. आळशी त्याची साक्षेपी होती, पापी त्याची प्रस्तावती, निंदक त्याची बंधू लागती भक्ती मार्गाशी. आधी आळशी होता, आळशी सगळीकडे आळस, अध्यात्मामध्ये आळस,
कामामध्ये आळस, निष्ठेमध्ये आळस, सगळीकडे आळसच होता. आणि साक्षीपी केला. साक्षीपी म्हणजे धडपड्या केला. कर, उठ, चल. हे सतत सांगणारे कोणतरी आहेत, सद्गुरू आहेत. चल हो पुढं, होईल, येईल एखादा प्रसंग वाईट येईल, पण त्याच्यानंतर काहीतरी चांगलं होईल. हेही दिवस जातील. पण त्या आळसामध्ये तुम्हाला माल ठेवलं नाही. आळसातून बाहेर काढलं, साक्षीपी केलं. पापी होती आधी मंडळी, काही दुरात्मा, दुराभिमानी होती ना. आज त्यांची प्रस्तावना होती बरं का. बैठकीला येण्याच्या आधी जी मंडळी कामाक्रोधाने लेथाडलेली होती, मत्सरी होती, पतित होती, त्यांची आज प्रस्तावना चालू आहे. निंदकतेची वंदू लागती. आणि मग जे निंदक होते है ना, आपले निंदक, श्री समर्थ बैठकीला यायच्या आधी आपणही निंदच करत होतो. काय असतं हे अध्यात्म, काय असतं ती श्रवण. पण आज आपण वंदन करतोय. श्री समर्थ बैठक आल्यानंतर बघा किती उत्तमाचे त्या ठिकाणी आनंदाचे डोही आनंद तरंग मिळू लागले. आणि आता साक्षात वंदन करतो आपण भक्ती मार्गाशी. आणि सगळं शक्य कशामुळं झालं? भक्ती मार्गामुळं झालं. आळशीतून साक्षेपी केलं. पापी होता त्याला प्रस्तावित केलं. निंदक होता त्याला वंदन करू लागले लोक. भक्ती मार्गाची ताकद एवढी मोठी आहे. बद्धची होती मुमुक्षा, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष. भक्ती मार्गे मग बद्धची होती मुमुक्ष. आधी काहीच कळत नव्हतं. मोक्ष असतो का, मुक्ती असते का, काहीच माहीत नव्हतं. आणि मग त्याला बद्ध म्हटलंय समर्थाने. काही त्याबद्दल ज्ञान नव्हतं. अज्ञानामध्ये डुबलेला होता, बुडलेला होता. समर्थांनी अज्ञान काढून टाकलं, अज्ञान मूल हरणम. आणि मग त्याला काय केलं, त्या बद्धातून त्याला मुमुक्ष केलं. मूर्ख होता आधी, मूर्ख. सगळं गाव त्याला मूर्ख म्हणायचं. आज त्याला कोणीही मूर्ख म्हणत नाही. मूर्ख होती अतिदक्ष. आता तो दक्ष आहे, साधारण नाही, अतिदक्ष आहे तो. प्रत्येक ठिकाणी तो सावध आहे. सांगितलं ना, आधी बेसावध होतो. श्री समर्थ बैठकीमुळे आम्ही सावध झालो. आधी नेनिवेमध्ये होतो, जाणीवेमध्ये आलो, म्हणून हे सगळं झालं. अभक्तची पावती मोक्ष. आधी समर्थांनी मुमुक्ष केलं आणि नंतर मोक्ष दाखवला. अभक्तची पावती मोक्ष. मग आपण अजून एक पावती पाहिली होती, निश्चय पावती मानव. सांगितलं होतं ना, अभक्तची पावती. मग तेच समर्थांची पावती घेऊन आज मोक्षाला चाललाय. अभक्त होता, अभक्त. त्याला आधी भक्त केला, त्याला मुमुक्ष केला, आणि तो अभक्त आता ती पावती घेऊन मोक्षाला निघाला आहे भक्तीच्या मार्गाने. आणि भक्तीचा मार्ग कसा आहे? सुगम. त्या सुगम मार्गाने एकदम सुसाट निघालेला आहे तो आता. कुठं? मोक्षाला. नाना दोषते नासती, पतिततेची पावण होती, प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्र. नाना दोष दाखवला ना. नाना किंत निवारिले, नाना संशय छेदिलाय, नाना आशंका फिडिले, नाना प्रश्न. मग हे नाना ते नासून टाकल्या. नासे अज्ञान दुःख भ्रांती सगळं नासून टाकलं. पतिततेची पावन होती. आणि जे पतित मंडळी होती ना, मत्सरी होती, पतित होती, आज त्यांना पावन पवित्र करून टाकलं. प्राणी पावे उत्तम गती. उत्तम गतीला लागला, अधोगतीला गेला होता ना. आधी अहमभावे पालटला होता, कामक्रोधे लिथाडलेला होता, कामक्रोधे खवळलेला होता. त्याला उत्तम गतीला श्रवणाच्या मात्रेने, फक्त श्रवणाची मात्रा, बाकी काहीच नाही. अजून नवविध भक्तीच्या पहिल्या चरणावरतीच आहे. आणि एवढ्या मोठ्या प्राप्त्या दाखवल्या समर्थांनी. नाना दोषांचं निवारण. पतित होता, पापी होता, त्याला पुण्यवंत करून टाकला. उत्तम गतीला अगदी काही केलं समर्थांनी. अभक्तची पावती मोक्ष, मोक्षाच्या मार्गाने दाखवलं. कधी? श्रवण मात्रे. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे. धोकेच धोके होते हो देवबुद्धीचे. नाना किंत संदेह भरपूर. नाना उद्वेग संसाराचे. ह्या संसारामध्येच अडकलेला होता. उद्वेगच उद्वेग. थांबायचं नावच नव्हतं त्याचं नावच आहे ना, उद्वेग. नुसता वेगानेच यायचा. संसारमुळेच नासका. नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे. आणि त्या श्रवणामधून हे सगळं काढून टाकले समर्थांनी. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुकी अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. आणि मग ही श्रवणाची फलश्रुती दाखवली. आणि जर श्रवण चुकलं तर अधोगती मात्र निश्चित आहे. समर्थांनी एवढं श्रवण देऊन आम्हाला प्राणी पावे उत्तम गतीला आणलं होतं. पण तेच श्रवण जर चुकलं तर अधोगती निश्चित आहे. आणि रसात तळाला जाणं तितकंच निश्चित आहे. आणि मग श्रवणातून काय होतं आहे? मनास होय विश्रांती समाधान. आणि जर श्रवण रेग्युलर असेल, श्रवण जर नित्य असेल, श्रवण जर सातत्याने असेल,
तर मनास होय विश्रांती समाधान. या मनाला विश्रांती आणि समाधान मात्र निश्चित आहे. आणि श्रवण जर चुकलं तर मग मात्र अधोगती निश्चित आहे. मग आम्हाला ऊर्ध्वगतीला जायचं आहे की अधोगतीला जायचं आहे, आम्ही ठरवलं पाहिजे. बैठकीला दांडी मारायची का बैठकीला अट्टासानी उल्हासानी यायचं, हे आम्ही ठरवलं पाहिजे. जयाचा भावार्थ जैसा तया असा लाभ तैसा, मत्सरधारी जो पुसा तयास तेची प्राप्त. जयाचा भावार्थ कसा आहे आपला भावार्थ? कुठल्या भावार्थाने इथे येतो श्रवणाला, तसा त्याला लाभ समर्थांनी एकदम शेवटी 38व्या ओवीमध्ये सांगितलं आहे की जसा भावार्थ घेऊन श्रवणाला बसशील तसाच तुला लाभ आहे. अगदी मत्सराने जरी असेल तरी मत्सरधारी जो पुसा तयास तेची प्राप्त. बरोबर का? मत्सराने जरी श्रवण केलं तरी त्याला तेच प्राप्त होईल. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.